Audio Jungle. नमस्कार, आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज. अहमदपूर तहसीलदारांच्या बनावट सह्या आणि शिक्क्यांचा वापर, ऑनलाईन सेंटर चालकासह 6 जणांवर गुन्हा दाखल. सविस्तर वृत्त असे की अहमदपूर तहसीलदार यांच्या बनावट सह्या, बनावट शिक्के आणि खोटे आदेश तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार अहमदपूर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी नायब तहसीलदार अभिलाष महादेव जगताप यांच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता PNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत आरोपींनी संगनमत करून हा बनावटगिरीचा डाव रचला. अहमदपूर नगर परिषद क्षेत्रातील जन्म मृत्यू नोंदणीसाठी तहसीलदारांच्या अधिकारातील आदेशांची आवश्यकता असते. आरोपींनी या अधिकाराचा गैरवापर करत तहसीलदारांची हुबेहूब बनावट सही आणि कार्यालयाचे बनावट शिक्के तयार केले. या आधारे त्यांनी जन्म मृत्यू नोंदी घेण्याचे खोटे आदेश तयार करून शासनाची आणि प्रशासनाची मोठी फसवणूक केली आहे. तपासादरम्यान आतापर्यंत तब्बल 311 बनावट दस्तऐवज उघडकीस आले असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नायब तहसीलदार अभिलाष जगताप यांनी दिलेल्या तक्रारीनंतर अहमदपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेख अफरोज पॉप्युलर झेरॉक्स अहमदपूर, निसार खुरेशी राहणार अहमदपूर, फसाहत मीर अली ऑनलाईन सेंटर अहमदपूर, गौस मनियार राहणार अहमदपूर, बिलाल मौलाना राहणार अहमदपूर, मतीन शेख नॅशनल ऑनलाईन अहमदपूर यांच्यावर अहमदपूर पोलीस स्टेशन येथे कलम 318(4), 340(2), 336(3) आणि 35 BNS अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर 837/2025 दाखल करण्यात आला आहे. दोषींवर कठोर कारवाई होणार, तहसीलदार उज्ज्वला पांगरकर यांनी म्हटले. तहसीलदार कार्यालयाचे बनावट शिक्के आणि स्वाक्षरी करून 311 दस्तऐवज बनावट तयार केल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही पोलिसांत तक्रार दिली असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांनी अशा बनावट कागदपत्रांपासून सावध राहावे आणि केवळ अधिकृत केंद्रावरूनच आपले काम करून घ्यावे, असे अहमदपूरच्या तहसीलदार उज्ज्वला पांगरकर यांनी म्हटले. या प्रकरणात पुढील तपास स्वतः पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार हे करत आहेत. या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतलेले आहेत आणि आतापर्यंत किती बनावट दस्तऐवज याद्वारे वितरित करण्यात आले याचा सखोल शोध पोलीस घेत आहेत. या कारवाईमुळे बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या ऑनलाईन सेंटर चालकांचे धाबे दणाणले आहेत. आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले, अहमदपूर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद.